स्वप्न आमची आभाळा एवढी आहेत, मग जिद्द लहान कशी असेल? गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 2.5 मध्ये आपण घटना दुरुस्ती हा टॉपिक पाहणार आहोत आणि अर्थात घटना दुरुस्ती या घटकाचं महत्त्व जर आपण लक्षात घेतलं तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्याचबरोबर चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा असा हा टॉपिक आहे. तर आजच्या युद्धाभ्यासमध्ये आपण घटना दुरुस्ती पाहणार आहोत आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन्स मे बी थोडे टफ वाटतील तुम्हाला. तर आय होप की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून आला असाल आणि आजच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्याल. तर सगळे प्रेझेंट असतील तर आपण आजचं लेक्चर सुरू करूयात. बघूयात आजच्या लेक्चरची उत्तरं किती जणांना बरोबर देता येतात. ओके, तर आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. क्वेश्चन रीड करा आणि लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्या. क्वेश्चन मी पण रीड करते. पहिला क्वेश्चन आहे, कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगितली आहे, त्याबाबत अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. 4 विधानं आहेत आणि याच्यातून तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे. विधान अ आहे, घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या कोणत्याही गृहात विधेयक सादर करून ही प्रक्रिया सुरू करता येते. विधान ब आहे, असे विधेयक केवळ मंत्री सादर करू शकतात. विधान क आहे, त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आणि विधान ड आहे, हे विधेयक प्रत्येक गृहाने विशेष बहुमताने संमत केले पाहिजे. पर्याय दिलेले आहेत फक्त अ, फक्त ब आणि क, फक्त ब आणि चौथा पर्याय आहे सर्व विधाने योग्य आहेत. तर तुमचं जे आन्सर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आपण पाहूयात किती जणांचा आन्सर बरोबर येते. तर क्वेश्चन असा आहे की याच्यातून घटना दुरुस्तीची जी बेसिक माहिती आहे ती सगळी या क्वेश्चनमध्येच कव्हर होते. ॲटलिस्ट प्रोसिजर काय असते घटना दुरुस्तीची किंवा कलम 368 काय आहे तर हे आपल्याला या क्वेश्चनमधून समजू शकतं. ओके, तर आता या क्वेश्चनचं जे बरोबर आन्सर आहे ते मी सांगते. तर याचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त ब. तुम्हाला विचारलेला आहे अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. इथे विधान ब जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं विधान जे आहे, घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या कोणत्याही गृहात विधेयक सादर करून प्रक्रिया सुरू करता येते, तर हे विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे 368 उपकलम 2 मध्ये ज्या पद्धतीने घटना दुरुस्तीची पद्धत सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये असं मेन्शन आहे, घटना दुरुस्तीचा आरंभ जो आहे तो संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येतो. म्हणजेच राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही सभागृहामध्ये घटना दुरुस्तीचे विधेयक मांडता येतं, पण विधिमंडळामध्ये नाही. ओके, राज्याच्या विधिमंडळामध्ये हे मांडता येत नाही. सो पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान चुकीचं आहे. इथे म्हटलेलं आहे की असे विधेयक केवळ मंत्री सादर करू शकतात, तर हे विधान चुकीचं आहे. कारण घटना दुरुस्तीचं विधेयक जे असतं ते एखादा मंत्री किंवा खाजगी सदस्य अशा दोन्ही व्यक्ती ज्या आहेत तर ते मांडू शकतात. मंत्री म्हणजे काय, तर ज्या पक्षाचं सरकार आहे तर त्यांनी म्हणजे त्यांनी ज्या सदस्यांना मंत्रिपद दिलेलं आहे म्हणजे मंत्रिपदावरती असणारी व्यक्ती आणि इतर सदस्य जे असतात त्यांना आपण खाजगी सदस्य असं म्हणू शकतो. ओके, तिसरा पर्याय जो आहे त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही, तर हे विधानही बरोबर आहे. कारण 368(2) मध्ये अशी तरतूद आहे की ज्यावेळेला एखादं घटना दुरुस्तीचं विधेयक मांडायचं असेल तर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. आणि चौथं विधान आहे, हे विधेयक प्रत्येक गृहाने विशेष बहुमताने संमत केलं पाहिजे. इथे कदाचित तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की हे चुकीचं आहे का, तर नाही, हे विधान बरोबर आहे. घटना दुरुस्तीचं जे विधेयक आहे ते प्रत्येक गृहाने म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेने विशेष बहुमताने संमत करणं आवश्यक असतं. ओके, तर हे होतं एक्सप्लेनेशन. घटना दुरुस्ती हा जो टॉपिक आहे किंवा घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे ती राज्यघटनेच्या भाग 20 मध्ये दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत असेल. 18 आणि 20 हे जे 2 भाग आहेत, घटना दुरुस्ती आणि आणीबाणी, या हे दोन जे घटक आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आणीबाणी नक्की कुठे आणि घटना दुरुस्ती नक्की कुठे. ओके, तर 18 मध्ये जी तरतूद आहे ती आणीबाणीची आहे आणि 20 मध्ये जी आहे ती घटना दुरुस्तीची आहे. ओके, तर कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली. घटना दुरुस्ती विधेयक मंत्री किंवा इतर सदस्य सादर करू शकतात. हे विधेयक प्रत्येक गृहाने स्वतंत्ररित्या संमत केलं पाहिजे. पण जर समजा 2 सभागृहांमध्ये घटना दुरुस्ती विधेयकावरून वाद निर्माण झाला तर कोणत्याही प्रकारची संयुक्त बैठक बोलवली जात नाही. तशी तरतूद घटनेमध्ये नाही. हे विधान पण लक्षात ठेवा, कारण हे विधान थोडंसं फसवं ठरू शकतं, जे की पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये तुमच्या लक्षात येईलच. ओके, तर आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात.
व्यवस्थित तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन दिसला की लगेच रीड करत जा, तुमचा आन्सर रेडी ठेवत जा जोपर्यंत मी रीड करते तोपर्यंत, म्हणजे एक्सप्लेनेशन मला पटकन घेता येईल. ओके. तर दुसरा प्रश्न आहे जोड्या लावांचा. एका बाजूला काही घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या घटना दुरुस्तीने एक्झॅक्टली काय चेंजेस झाले ते दिलेले आहेत. तर याच्यावरून तुम्हाला जोड्या ओळखायच्या आहेत. घटना दुरुस्ती 10वी, त्यानंतर 12वी, 14वी आणि 36वी. आणि जर आपण दुसरा कॉलम पाहिला तर त्याच्यामध्ये दिलेला आहे पॉंडिचेरीचा भारतीय राज्यामध्ये समावेश, त्यानंतर दादरा नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश, तिसरा आहे सिक्कीमचा भारतीय प्रदेशात समावेश आणि 4 नंबरला आहे गोवा आणि दमण व दीव यांचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश. तर असा क्वेश्चन का येऊ शकतो? कारण सध्या ज्या पद्धतीने घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती असेल किंवा राज्यांना केंद्रशासित प्रदेश बनवणं असेल किंवा नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती असेल, तर त्यामुळे हा टॉपिक खूप चर्चेमध्ये होता. सो मे बी तुम्ही सगळं प्रिपेअर करून जाल जम्मू काश्मीर आणि लडाखबद्दल, पण आयोग काय करेल तर वेगळंच काहीतरी विचारेल, म्हणजे पार्श्वभूमी लक्षात घेऊन अगोदरच्या राज्यांची किंवा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली आहे तर त्याच्यावरती एखादा क्वेश्चन आयोग विचारू शकतो. त्यामुळे अभ्यास करताना करंट अफेअर्सचा तर करायचाच आहे, पण त्याचबरोबर ज्या घटना अगोदर घडलेल्या आहेत त्यांची पार्श्वभूमी जी आहे तर त्यांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही मेन्शन करा. जोड्या तुम्हाला दिसत असतील, एलिमिनेशन मेथड वापरण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचा आन्सर लवकर येऊ शकतं. ओके. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एखादा पर्याय जरी बरोबर माहिती असेल तरी सुद्धा हे येऊ शकतं. तर याचं उत्तर मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच 10वी घटना दुरुस्ती जी आहे त्यांनी दादरा नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश केला. 12व्या घटना दुरुस्तीने गोवा आणि दमण दीव यांचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश केला. 14व्या घटना दुरुस्तीने पॉंडिचेरीचा भारतीय राज्यामध्ये समावेश आहे आणि 36वी घटना दुरुस्ती सिक्कीमशी रिलेटेड आहे. तर 36वी मोस्टली सगळ्यांना माहिती असते, पण 2, 3 आणि 4 मध्ये सिक्कीमच दिलेला आहे. म्हणजे 4 नंबरच्या ऑप्शनला सिक्कीमची जोडी आहे, त्यामुळे एलिमिनेशनमध्ये फक्त 1 नंबरचं जातो. पण जर तुम्हाला 10वी घटना दुरुस्ती माहिती असेल, म्हणजे 10 हा शब्द म्हणजे 10 याचा उच्चार करताना 10 आणि दादा, तर 10 दादा असं तुम्ही म्हणू शकता. तर लक्षात ठेवू शकता की 10वी घटना दुरुस्ती दादरा नगर हवेलीशी रिलेटेड आहे. ओके. 10 दादा असं. मग त्यामुळे जर समजा तुम्हाला पहिली जोडी जरी बरोबर माहिती असेल तरी सुद्धा बाकीचे 3 ऑप्शन एलिमिनेट होतात, कारण 1 ला 2 असणारा एकच पर्याय आहे, तो आहे पर्याय क्रमांक 3. आणि अशा पद्धतीने तुमचं तिसरं उत्तर येऊन जातं. ओके. तर अशा पद्धतीने जिथे पॉसिबल आहे तिथे एलिमिनेशन मेथड वापरा. तर पॉंडिचेरी 12वी घटना दुरुस्ती, दादरा नगर हवेली 36वी, सिक्कीम 10वी, आय थिंक थोडं मिस्टेक झाली, जस्ट मिनिट. 12वी घटना दुरुस्ती जी आहे तर गोवा दमण दीवशी आहे. 14वी पॉंडिचेरीशी बरोबर आहे. ओके. तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? परत इथे 3 विधानं दिलेली आहेत आणि अयोग्य विधान तुम्हाला शोधायचं आहे. घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहापुढे मांडण्यात येते. परत एकदा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपण काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन किंवा अनालिसिस व्यवस्थित केलं तर त्याच्यातून पुढचे बरेचसे क्वेश्चन आपले कव्हर होऊन जातात. तर सेम ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ओके. दुसरं विधान आहे घटना दुरुस्ती विधेयकासंबंधी दोन्ही सभागृहात मतभेद झाल्याने बोलवण्यात आलेल्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवितात. तिसरं विधान आहे राष्ट्रपतीला घटना दुरुस्ती विधेयकास संमती देणे बंधनकारक असते. ते संमती रोखून ठेवू शकत नाहीत किंवा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. पर्यायी उत्तर आहेत अ आणि ब. दुसरा आहे पर्याय क. तिसरा पर्याय आहे फक्त ब आणि चौथा पर्याय आहे एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. पाहूयात आपण किती जणांना याचा आन्सर येते. आता हा जो क्वेश्चन आहे तर याचे ऑलमोस्ट तिन्ही जे विधानं आहेत, तिन्ही विधानं जी आहेत त्यांच्याबद्दल आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्येच डिस्कस केले, पहिल्या क्वेश्चनमध्येच डिस्कस केले, त्यामुळे याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही. तर तुमचं म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, तुम्ही किती लक्ष देऊन ऐकताय ते पण इथे समजून येतं. जरी समजा तुमचं रीडिंग नसेल झालं, रिव्हिजन नसेल झाली, तुम्हाला आठवत नसेल, तरी किमान जस्ट आत्ता आपण 2 मिनिटापूर्वी ऐकलेलं लक्षात राहतंय का हे सुद्धा तुम्ही इथे टेस्ट करू शकता. ओके. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे फक्त ब विधान चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहापुढे मांडण्यात येतं. मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं राज्यसभा किंवा लोकसभा.
दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मांडता येऊ शकतं. तिसरं विधान जे आहे की राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक असतं, तर हे विधानही बरोबर आहे. ते संमती रोखून ठेवू शकत नाहीत किंवा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू सुद्धा शकत नाहीत. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्याचं कारण म्हणजे इथे असं म्हटलंय, घटनादुरुस्ती विधेयकासंबंधी दोन्ही सभागृहात मतभेद झाल्याने बोलवण्यात आलेल्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात. तर हे विधान सरळ चुकीचे. कारण घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत दोन सभागृहांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाला तर तिथे संयुक्त बैठकीची तरतूदच नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानाचा प्रश्नच येत नाही. सो ज्यावेळेला असा क्वेश्चन येतो एखादा, तर आपल्याला काय वाटतं की जेव्हा पण संयुक्त बैठक बोलवली जाते तर तिचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. सो आपण घाईघाईमध्ये आन्सर देऊन टाकतो की ते पण बरोबर आहे. पण त्या गोष्टीसाठी तरतूद तरी आहे का हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. तर राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक आहे हे वाक्य जे आपण पाहिलं, तर अशी कंडिशन किंवा हे जे बंधन आहे ते राष्ट्रपतींवरती 24व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेलं आहे. हा पॉईंट पण लक्षात ठेवा. ओके. कारण असा वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो की कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं हे बंधनकारक केलेलं आहे, तर त्याचं बरोबर उत्तर असेल 24वी घटनादुरुस्ती. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न मस्त आहे थोडा. इथे तुम्हाला 4ही घटनादुरुस्ती माहिती पाहिजेत. तर इथे थोडं लॉजिकनी सोडवा. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल की कुठली घटनादुरुस्ती कुठल्या घटना घडल्या, तर इथे तुम्हाला फक्त एवढं माहीत असून चालणार नाही की इथे ज्या दिलेल्या घटना आहेत त्या म्हणजे नेमक्या काय, तर त्या कोणत्या घटनादुरुस्तीने घडल्या आणि त्या घटनादुरुस्त्या कधी झाल्या हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तर 4 पर्याय आहेत. बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली यांचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश करण्यात आला. दुसरा पर्याय आहे पंचायत राज व्यवस्थेस घटनात्मक दर्जा. तिसरा पर्याय आहे मूलभूत कर्तव्य यांचा समावेश. आणि चौथा पर्याय आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा. या घटना दुरुस्ती कधी झाल्या आणि कोणत्या घटना दुरुस्तीने या तरतुदी करण्यात आल्या त्यांचा विचार करून तुम्हाला योग्य कालानुक्रम लावायचा आहे. पहिला पर्याय आहे ब अ क ड. दुसरा पर्याय आहे क ब अ ड. आणि तिसरा पर्याय आहे ब ड क अ. आणि शेवटचा पर्याय आहे ब क ड अ. ओके. तर याचा आन्सर जे आहे थोडा विचार करून थोडा वेळ घेतलात तरी चालेल. लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. इथे तुम्हाला माहिती पाहिजे पर्याय अ कोणत्या घटना दुरुस्तीने आहे, पर्याय 2 कोणत्या घटना दुरुस्तीने आहे, पर्याय 3 कोणत्या घटना दुरुस्तीने आहे. पर्याय 3 तर तुम्हाला माहितीच आहे कारण आपण थोडा म्हणजे कालच बघितलं आय थिंक आपण. ओके. आणि त्याचबरोबर पर्याय 2 पण माहिती असेल कारण तो माहीत असणं आवश्यकच आहे जर तुम्ही MPSCचा अभ्यास करताय किंवा तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर ही अगदी बेसिक गोष्ट आहे की ती तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके. तर याचं उत्तर मी सांगते आता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच क ब अ ड. ओके. तर आपण पाहूयात की कुठल्या घटना दुरुस्तीने काय झालेलं आहे. तर बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली यांचा कार्यालयीन भाषा म्हणून जो समावेश झालेला आहे तो आहे 92वी घटना दुरुस्ती 2003 ने. ओके. पंचायत राज या व्यवस्थेस घटनात्मक दर्जा दिलेला आहे आपण 73व्या घटना दुरुस्तीने. मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला होता 42व्या घटना दुरुस्तीने, हे मी कालच सांगितलं होतं 1976ला. आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो आहे त्याचा जर विचार केला तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा जो आहे तो 102वी घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती 2018 नुसार. ओके. 2018ची जी रिसेंटलीची आहे, तर हा करंट अफेअर्सच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे. त्यामुळे क ब अ ड हा आहे आपला या प्रश्नाचा बरोबर पर्याय. ओके. तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा कधी देण्यात आला हे लक्षातच ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो कारण ही अगदी अलीकडची घटना दुरुस्ती आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर इथे तुम्हाला दिसत असेल याचा स्क्रीनशॉट किंवा PDF तर मी देतेच आहे चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून. तर इथे तुम्ही पाहू शकता की 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कलम 51 चा समावेश करून स्वर्णसिंह समितीने शिफारस केल्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. 73व्या घटना दुरुस्तीने 1992 नुसार 243 ते 243 ओ ही कलमे समाविष्ट करून पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला. ओके. तर अंमलात ती आलेली आहे 24 एप्रिल 1993 पासून. आता इथे आणखी एक कन्फ्युजन असतं की काही विद्यार्थी उगीच वाद घालतात
की 73वी घटनादुरुस्ती 1992 नाही तर 1993 आहे. तर त्यांना मला हेच सांगायचं की थोडं लक्ष देऊन वाचत जा. 73वी घटनादुरुस्ती 1992ची आहे. अंमलबजावणी किंवा 73व्या घटनादुरुस्तीचा विचार करून ती घटनादुरुस्ती अंमलात कधी आली तर ती 93ला आली. पण घटनादुरुस्ती झाली कधी तर 92ला. ओके. त्यामुळं ज्यावेळेला एखाद्या घटनादुरुस्तीचं इयर तुम्ही पाहता तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे कन्फ्यूज होऊ नका. ओके. आणि 102वी घटनादुरुस्ती 2018 या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा देण्यात आला. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. वन लाइनर क्वेश्चन आहे. आन्सर देऊ शकता तुम्ही. खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते? 1. गोलकनाथ खटला, 2. मिनर्वा मिल्स खटला, 3. केशवानंद भारती खटला आणि 4. शंकरी प्रसाद खटला. हे चारही खटले महत्त्वाचे आहेत. यांचे इयर्स तुम्हाला माहिती पाहिजेत. कशाशी रिलेटेड आहेत किंवा कोणत्या घटनादुरुस्तीला यांनी आव्हान दिलं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. कारण असे प्रश्न येतात प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही मेन्सचे क्वेश्चन्स पण घेणार आहोत, जे की ऑलरेडी MPSCने PSI STI ASOच्या मेन्सला विचारलेले आहेत किंवा राज्यसेवेच्या मेन्सचा एखादा दुसरा क्वेश्चन आपण घेणार आहोत घटनादुरुस्ती या टॉपिकवरचं. ओके. आणि इथून पुढे शक्यतो मी तोच प्रयत्न करेन की मेन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. ओके. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शंकरी प्रसाद खटला. शंकरी प्रसाद खटला जो आहे तो 1951चा आहे आणि यामध्ये पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं. तर काही घटनादुरुस्ती आणि काही खटले हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या घटनादुरुस्तीचा विचार केला तर त्या घटनादुरुस्तीला आव्हान दिलेलं आहे शंकरी प्रसाद खटल्यामध्ये 1951च्या. त्यानंतर एक घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे ती म्हणजे 7वी घटनादुरुस्ती आणि 7व्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं गोलकनाथ खटल्यामध्ये. ओके. तर हे पण लक्षात ठेवा. गोलकनाथ खटल्यामध्ये 7व्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आलं होतं. मग गोलकनाथ खटला झाल्यानंतर गोलकनाथच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला या केसमध्ये त्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून किंवा प्रतिसाद म्हणून परत 24वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या 24व्या घटनादुरुस्तीची वैधता मान्य करण्यात आली केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973च्या. मात्र याच खटल्याने 24व्या घटनादुरुस्तीची वैधता जरी मान्य केली तरी सुद्धा राज्यघटनेच्या बाबतीत मूलभूत संरचनेचं एक तत्व म्हणजे मांडण्यात आलं किंवा मूलभूत संरचना ही एक संकल्पना मांडण्यात आली. ओके. आणि मिनर्वा मिल्स खटला जर आपण पाहिला इथे जो ऑप्शनमध्ये दिलेला आहे तर तो 1980चा आहे. तर हे काही खटले आहेत त्यांचे इयर लक्षात ठेवा. गोलकनाथ खटला 1967चा आहे, मिनर्वा मिल्स 1980चा आहे, केशवानंद भारती 1973 आणि शंकरी प्रसाद 1951. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. थोडासा काळजीपूर्वक वाचा हा प्रश्न. इथे मे बी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण कन्फ्युजनमधून बाहेर येऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न वाचते मी. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती जमाती व अँग्लो इंडियन समुदायाची लोकसभा व विधानसभामधील आरक्षणाची मुदत वाढवण्यात आली नाही? 1. 8वी घटनादुरुस्ती, 2. 23वी घटनादुरुस्ती, 3. 45वी घटनादुरुस्ती, 4. 62वी घटनादुरुस्ती, 5. 79वी घटनादुरुस्ती आणि 6. 95वी घटनादुरुस्ती. फक्त फक्त क, ड आणि फ की वरीलपैकी नाही. ओके. आता हा प्रश्न पण थोडा विचार करून उत्तर द्या आणि इथे पर्याय कसे फसवे येऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तरी नाही बट असा एखादा क्वेश्चन जर आला तर तिथे पर्याय तुम्हाला फसवणारे असू शकतात. ओके. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. ओके. म्हणजे वरीलपैकी नाही. याचा अर्थ वरील जेवढ्या घटनादुरुस्ती इथे दिलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती जमाती आणि अँग्लो इंडियन समुदायाची लोकसभा आणि विधानसभेमधील आरक्षणाची मुदत वाढवलेली आहे. ओके. आता इथे जर असा प्रश्न आला असता पर्याय जर आला असता या 4 पैकी एक पर्याय असता वरीलपैकी सर्व आणि एक पर्याय असता वरीलपैकी नाही तर बऱ्याच मुलांचं गोंधळून असं झालं असतं की कोणत्या घटनादुरुस्तीने मुदत वाढवण्यात आली नाही. नाही हा शब्द न रीड करता वाढवण्यात आली म्हणजे प्रश्न वाचायला सुरुवात केली की जर तुम्ही त्याबद्दल वाचलेलं असेल तर आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हा सोपा क्वेश्चन आहे आणि व्यवस्थित प्रश्न पूर्ण न वाचता आपण पर्यायांकडे जातो आणि तिथे आपण चुकू शकतो. तर असे प्रश्न सोडवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर SC ST आणि अँग्लो इंडियन समुदायाच्या
आरक्षणाबाबत हा प्रश्न नक्की येऊ शकतो, या घटना दुरुस्तींबद्दल प्रश्न नक्की येऊ शकतो. त्याचं रिझन म्हणजे रिसेंटली झालेली एक घटना दुरुस्ती, 104थी घटना दुरुस्ती. त्यानुसार SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसभा, विधानसभा यांच्यामधली आरक्षणाची जी मुदत आहे ती आणखी 10 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे. ओके, तर इथे काही पॉइंट्स लक्षात ठेवा. जी 95वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार 26 जानेवारी 2020 पर्यंत आरक्षणाची मुदत होती SC ST आणि अँग्लो इंडियनसाठी. ओके, मग 26 जानेवारी 2020ला ही मुदत संपली म्हटल्यानंतर त्यांची 10 वर्षांनी मुदत वाढवण्यासाठी पुढची घटना दुरुस्ती सरकारला करणं आवश्यक वाटू लागलं आणि म्हणून मग सरकारने जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती आहे 104थी घटना दुरुस्ती. आणि या घटना दुरुस्तीनुसार SC आणि ST यांची लोकसभा आणि विधानसभामधली आरक्षणाची जी मुदत आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. मात्र अशी तरतूद अँग्लो इंडियनच्या बाबतीत करण्यात आली नाही. हा पॉइंट महत्वाचा आहे, म्हणजे अँग्लो इंडियनचं आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आलेलं नाही. आणि 104थ्या घटना दुरुस्तीनुसार जे आरक्षणाची मुदत वाढवलेली आहे तर ती 25 जानेवारी 2030 पर्यंत आहे. ओके, म्हणजे 2030 पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला करंट अफेअर्स किंवा पॉलिटी सेक्शनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि इन डिटेल्स जर तुम्हाला मिळाला तर 104थी घटना दुरुस्ती रीडच करा. 134च नाही तर जवळपास म्हणजे 100 पासून पुढच्या ज्या काही आहेत त्या तुम्हाला वाचल्या पाहिजेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा प्रीला आलेला क्वेश्चन आहे आणि इझी आहे, याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. दुसरं विधान आहे, घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. ब, आणि ब की वरीलपैकी एकही नाही. इथे विचारले कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण पाहूयात की आत्तापर्यंत सांगितलेले एक्सप्लेनेशन किती जणांना समजले. मला तर अपेक्षा आहे की एकाचं पण चुकलं नाही पाहिजे, कारण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, सो इथून पुढे येणारे क्वेश्चन्स इझीच असतील, थोडेफार एखादा क्वेश्चन मिळेल. तर घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून किंवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची गरज नसते, हे विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही, हे विधानही बरोबर आहे. आपल्याला विचारले कोणतं विधान बरोबर नाही, तर याचं उत्तर येईल वरीलपैकी एकही नाही, कारण दोन्ही विधानं बरोबर आहेत. तुम्हाला विचारलेलं आहे चुकीचं कोणतं. ओके, तर अशा प्रश्नांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. ज्या वेळेला असा क्वेश्चन येतो ना, लगेच इथे टिक करून ठेवायचं. तुम्हाला काय विचारलंय, कोणतं विधान बरोबर नाही, चुकीचं विधान शोधायला सांगितलंय. ओके, तर आता इथे तुम्ही पहिलं विधान वाचले हे तर बरोबर आहे, दुसरं विधान वाचले हे तर बरोबर आहे, मग तुम्हाला ही वाली टिक इथे मिळाली का नाही, मग याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला हीच टेक्निक फॉलो करायची आहे. तुमचा पेन किंवा तुमच्यासोबत असणारी पेन्सिल तुम्हाला यूज करायची आहे. शक्यतो कंबाईंडसाठी तुम्ही पेनच यूज करा. राज्यसेवेसाठी तुम्ही पेन्सिल सोबत ठेवलीत तरी चालू शकतो. ओके, तर याचा जर आपण या प्रश्नाच्या बाबतीत जर विचार केला तर 368 मध्ये सांगितलेल्याच तरतुदी आहेत आणि हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, म्हणजे 2-3 वेळा एक्सप्लेन करून झालंय आता. तर याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मी ऑलरेडी दिले तुम्हाला, त्यामुळे आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 368 खालील कोणत्या प्रकारे बदलता येते? हा प्रश्न खूप छान आहे, मेन्सचा क्वेश्चन आहे हा. तर पाहूयात किती जणांना आन्सर याचं येते. पहिला पर्याय आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने. दुसरा पर्याय आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या 2/3 बहुमताने. तिसरा पर्याय आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत आणि किमान अर्धे घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या मान्यतेने. आणि चौथा आहे या कलमामध्ये दुरुस्ती करता येत नाही, म्हणजे 368 मध्ये दुरुस्ती करता येत नाही. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. हा क्वेश्चन जो आहे तो ज्याला मी गुगली क्वेश्चन म्हणते, तर गुगली क्वेश्चन ठरू शकतो. इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. 368 बद्दल विचारले, असं नाही विचारले की राज्यघटनेत दुरुस्ती कशी करता येते. इथे विचारले 368 मध्येच, म्हणजे जे कलम तुम्हाला घटना दुरुस्तीची पद्धती सांगतं
त्याच कलमामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तर काय करावं लागेल? तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि तिथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कोणत्या प्रकारे याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात येते. ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे जर तुम्हाला 368 मध्ये, समजा देशाला जर 368 मध्ये घटना दुरुस्ती करायची असेल किंवा 368च बदलवायचं असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं 2/3 बहुमत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता पाहिजे. ओके, अशा पद्धतीने. तर एक्झॅक्टली या ज्या तरतुदी आहेत किंवा घटनादुरुस्तीच्या पद्धती आहेत त्या काय आहेत त्या आपण पाहूया. घटनादुरुस्ती ही 3 प्रकारे केली जाते. मात्र राज्यघटनेमध्ये जे मेन्शन केलेलं आहे किंवा 368 मध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते आहेत फक्त 2 प्रकार. हा मुद्दा अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे खूप जणांना कन्फ्युजन होतं आणि इथे प्रश्न चुकू शकतो आपला. तर जर घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर करता येते 3 प्रकारे, पण 368 मध्ये जे प्रकार दिलेले आहेत ते फक्त 2च आहेत. समजतंय? म्हणजे 3 प्रकारे करता येते, पण 368 मध्ये 2 प्रकार दिलेले आहेत. ते 2 प्रकार कोणते आहेत? तर संसदेचं विशेष बहुमत आणि दुसरा प्रकार आहे संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांच्या संमतीने. ओके, अशा पद्धतीने. तिसरा प्रकार जो आहे तो आहे साधं बहुमत, म्हणजे जस्ट ते संसदेसमोर मांडलं आणि साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करून घेतली. हा एक प्रकार आहे. पण अशा पद्धतीने केलेली घटना दुरुस्ती 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मांडण्यात येत नाही. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. मग आता आपल्यासाठी महत्वाचे काय आहेत? तर संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती कशामध्ये केली जाते आणि संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती. तर मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते तिसऱ्या प्रकारावरती येतात. संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती कोणकोणत्या विषयामध्ये करण्यात येते किंवा कोणकोणत्या टॉपिकमध्ये करण्यात येते. तर इथे तुम्हाला साध्या बहुमताने कशामध्ये करता येते त्याची उदाहरणं दिली आहेत. नवीन राज्यांची निर्मिती असेल तर साधं बहुमत चालतं. क्षेत्रफळ, सीमा, विधान परिषद निर्मिती, राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे प्रकार. आता तुम्ही राज्यांची निर्मिती पाहिली, मग तेलंगणाची असेल किंवा इतर राज्यांची निर्मिती आहे त्याच्यासाठी घटना दुरुस्ती झाली असं आपण म्हणू शकतो का? किंवा या घटना दुरुस्तीचा कुठला क्रमांक तुम्हाला माहिती आहे का की अशा पद्धतीने घटना दुरुस्ती केलेली आहे? तर आपण केंद्रशासित प्रदेशांना दर्जा दिल्याचं पाहिलं, पण मग तिथे निम्म्या राज्यांची संमती घेण्यात आली का? तर नाही, हे साध्या बहुमताने करण्यात आलं. ओके, त्यामुळे यांना 368च्या बाहेरची घटना दुरुस्ती असं सुद्धा म्हटलं जातं. संसदेच्या विशेष बहुमताचा जर आपण विचार केला तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, पहिल्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये न येणाऱ्या तरतुदी. मग पहिली आणि तिसरी तरतूद, पहिला प्रकार कोणता तर साधं बहुमत आणि तिसरा प्रकार कोणता? विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं बहुमत. ओके, तर तिसरा प्रकार जो आहे तो महत्वाचा आहे. याच्यामध्ये कोणकोणते घटक असे आहेत किंवा कोणकोणत्या तरतुदींमध्ये बदल करायचा आहे, घटना दुरुस्ती करायची आहे, तर तिसरी पद्धती वापरली जाते. पहिलं म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक आणि त्याची पद्धत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत जर बदलवायची असेल आणि त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करायची असेल तर निम्मी राज्य प्लस संसदेचं बहुमत, संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्मी राज्य अशा पद्धतीनेच ती करता येते. दुसरा पॉइंट आहे संघराज्य आणि घटक राज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती. तिसरा आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या बाबतीतची घटना दुरुस्ती सुद्धा तिसऱ्या प्रकाराने केली जाते. त्यानंतर चौथा आहे संघराज्य आणि घटक राज्य यांमध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी. ओके, कार्यकारी शक्तींची व्याप्ती, कायदेविषयक शक्तींची विभागणी. त्यानंतर 7वी अनुसूची जी आहे, 7व्या अनुसूचीमध्ये काय दिलेले आहेत तर 3 सूची दिलेल्या आहेत. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. याच्यामध्ये जरी बदल करायचा असेल तरी संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं साधं बहुमत हे आवश्यक असतं. संसदेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व आणि कलम 368 मधील तरतुदी यांच्यामध्ये बदल करायचा असेल तर तिसरा प्रकार म्हणजे संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करता येते. तर हे प्रकार लक्षात ठेवा, याची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती असेल. तर या प्रश्नाचं उत्तर, आता हे पण आपण ऑलरेडी पाहिले, पण हा आपण मेन्सला आलेला क्वेश्चन आहे, तर याचं उत्तर पण नाही चुकलं पाहिजे. या क्वेश्चनचं उत्तर लाईव्ह चार्टमध्ये द्या. प्रश्न आहे भारताच्या संविधानातील दुरुस्तीबाबतचा पुढाकार कोणाकडून घेतला जाऊ शकतो? लोकसभा, राज्यसभा,
राज्य विधिमंडळ की भारताचे राष्ट्रपती? 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 अ, ब आणि ड आणि 4 ब आणि क. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. पाहूयात आपण किती जणांना याचा आन्सर येते, किती जणांनी लक्ष देऊन लेक्चर ऐकलेलं आहे, तुमची रिव्हिजन किती झाली, तुमचा अभ्यास किती झालाय, एक्झामसाठी तुम्ही किती प्रिपेअर आहात, या क्वेश्चन्समधून तुमचं तुम्हाला पण समजत असेल. ओके, आन्सर चुकलं तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण आपला कंटेंट क्लिअर होतोय, राहिलेला अभ्यास पूर्ण होतोय, हे जास्त महत्वाचं आहे. तर याचं उत्तर काय असेल? लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक किंवा घटनादुरुस्तीचा प्रारंभ होऊ शकतो. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. ओके, घटनादुरुस्तीची सुरुवात राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही सभागृहामध्ये होऊ शकते. राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही आणि घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित करून राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर त्या विधेयकाला संमती देणं हे राष्ट्रपतींवरती बंधनकारकच असतं. ओके, बाकी सगळ्या ज्या तरतुदी आहेत किंवा जे पॉइंट्स आहेत तर ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. त्यामुळे आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? 1 73वी संविधान दुरुस्ती, 2 86वी संविधान दुरुस्ती, 3 87वी संविधान दुरुस्ती आणि 4 91वी संविधान दुरुस्ती. तर हा क्वेश्चन पण थोडा इंटरेस्टिंग आहे. रिसेंटलीच निवडणुका झाल्या, त्यानंतर मंत्रिमंडळ वगैरे जाहीर करण्यात आलं, खाते वाटप झालं आणि मग त्यावेळेला आपल्याला प्रश्न येतो की किती मंत्री असणं, म्हणजे किती मंत्र्यांची संख्या किती असणं आवश्यक आहे वगैरे. तर याच्या काही तरतुदी आहेत ज्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत, तर त्या संबंधित हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मी पण याचं बरोबर उत्तर तुम्हाला सांगणारच आहे. हा ASO मेन्स 2017ला आलेला प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते किंवा कोणत्या दुरुस्तीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित करण्यात आली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे 91वी घटना दुरुस्ती झाली 2003ला आणि त्यानुसार केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही मर्यादित करण्यात आली. यानुसार काय केलं गेलं तर केंद्रामध्ये मंत्र्यांची संख्या ही जास्तीत जास्त 15% एवढी असू शकते आणि राज्यामध्ये जास्तीत जास्त 15% एवढीच. ओके, पण दिल्लीच्या बाबतीत हे प्रमाण थोडंसं वेगळं आहे. किती आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर इतर जे 3 दिसतात पर्याय, 73वी तर ऑलरेडी सांगितलेली आहे, 86व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत पण बऱ्यापैकी पॉईंट्स तुम्हाला माहिती आहेत. तर 73वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती आणि 87वी घटनादुरुस्ती आणि त्याचबरोबर दिल्लीसाठी किती प्रमाण आहे मंत्र्यांचं किंवा मंत्रिमंडळाचा आकार केवढा असला पाहिजे, या गोष्टींचा अभ्यास करून ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे या व्हिडिओच्या खाली. ओके, तुमच्या कमेंट्स मी रीड करणार आहे. सो तुम्हाला यांचा अभ्यास करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे लेक्चर झाल्यानंतर. ओके, सो हा तुमचा आजचा होमवर्क आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे, इथे विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान आहे, भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमानुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे आणि कारण आहे, भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत. पर्यायी उत्तर आहेत ए आणि आर बरोबर. आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. दुसरा पर्याय आहे ए आणि आर बरोबर, आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. तिसरा पर्याय आहे ए बरोबर आहे, आर चूक आहे आणि चौथा पर्याय आहे आर बरोबर आहे, ए चूक आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आपण पाहूयात की हा जो क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन्स येतात आणि जनरली आपल्याला दोन्ही विधानं माहिती असतात, पण ऑप्शनमध्ये गेल्यानंतर अचूक स्पष्टीकरण आहे किंवा कारण आहे, कारण नाही, विधान अ ब चं कारण आहे की ब अ चं कारण आहे, याच्यामध्ये गोंधळ उडतो. तर ते तुम्हाला इथे थोडंफार तरी क्लिअर होईल, कारण हा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तर 11चं उत्तर काय आहे 11व्या प्रश्नाचं ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. मग मी याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला देते. स्पष्टीकरणाचं काही आवश्यकता नाही, कारण आतापर्यंत आपण ऑलमोस्ट घटनादुरुस्तीचा टॉपिक संपत आलोय. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण जर तुम्ही पाहिलं तर डिरेक्टली तसा काही संबंध तुम्हाला दोन विधानांमध्ये दिसत नाही आणि म्हणूनच ए आणि आर बरोबर आहे, पण आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ओके, तर भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमानुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे, हे विधान बरोबर आहे.
आणि भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या विविध पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. घटनेमध्ये किंवा 368 मध्ये 2 पद्धती सांगण्यात आलेल्या आहेत, पण 3 प्रकारे घटनादुरुस्ती करता येऊ शकते. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. परत 2 घटनादुरुस्ती आहेत वेगवेगळ्या आणि त्यांच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. हा पण मेन्सला आलेला क्वेश्चन आहे, तर हा राज्यसेवा मेन्सचा आहे आय थिंक. तर इथे प्रश्न विचारलाय, पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? अ 52व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले किंवा 18 वर आणले. आणि ब विधान आहे, 61व्या घटनादुरुस्तीने संसद व राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचा दलबदलूपणे बेकायदेशीर ठरवला गेला. फक्त अ, फक्त ब, दोन्ही की एकही नाही. इथे तुम्हाला अयोग्य विधान विचारलेलं आहे, तर उत्तर थोडं जपून द्या. सोपं आहे इथे, म्हणजे लॉजिकने इथे फक्त तुमची प्रॅक्टिस जरी असेल, तुम्हाला एक ट्रेंड माहिती असेल आयोगाचा, की आयोग क्वेश्चन विचारताना नक्की काय करतो, हे जर तुम्हाला समजलं असेल तर याचा आन्सर अभ्यास नसला तरी देता येतो. ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही. म्हणजे दोन्ही विधानं ही अयोग्य आहेत. त्याचं रिझन म्हणजे 52वी घटनादुरुस्ती जी आहे 1985ची, ती पक्षांतर बंदी कायद्याशी लागू आहे, संबंधित आहे. लोकसभा आणि राज्य विधिमंडळामधले सदस्य जे आहेत, जे पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्यात येतात, तर त्याची तरतूद ही 52व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि कोणत्याही एका पक्षाला बहुमत नव्हतं, म्हणजे बहुमत सिद्ध नाही करता आलं, त्याच्यानंतर हे जे पक्षांतर बंदी कायदा आहे तो खूप चर्चेमध्ये आला होता. कारण एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हे अगदी कॉमन झालं होतं आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये याचं प्रमाण थोडं जास्त होतं आणि चर्चेमध्ये असणारा टॉपिक आहे. आणि आयोग नेहमी करंटशी रिलेटेड क्वेश्चन विचारतो, त्यामुळे पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे किंवा परिशिष्ट आहे हे तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके, आणि 61व्या घटनादुरुस्तीचा जर विचार केला तर 1989ला झालेली ही घटनादुरुस्ती आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. हे करण्यात आलं 61व्या घटनादुरुस्तीने. ओके, तर अशा पद्धतीने आपण ऑलमोस्ट घटनादुरुस्तीच्या बाबतीत महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. आय होप की आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल, समजले असतील, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. सो येणाऱ्या एक्झाममध्ये जर याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे. आणि ऑलमोस्ट म्हणजे जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं, जरी ॲज इट इज क्वेश्चन नाही आला तरी क्वेश्चन्स तुम्हाला एक्सप्लेनेशनमधूनच येत असतात. ओके, त्यामुळे प्रश्नांची उत्तरं नाही चुकली पाहिजेत. किमान या युद्धाभ्यासमध्ये आणि मागच्या युद्धाभ्यासमध्ये जे टॉपिक आपण कव्हर केले त्यांच्यावरचे प्रश्न तरी तुमचे चुकून आहेत. अगदीच एखादा क्वेश्चन असा रेअरली येऊ शकतो की जो कंटेंट आपला कव्हर नाही झाला, तर तिथे आपण गृहीत धरू शकतो की ठीक आहे चुकलं, पण जो कंटेंट आपला लेक्चरमध्ये झालेला आहे किमान तो चुकू नये. ओके, उद्या जो युद्धाभ्यास 2 आहे तर त्याच्यामधलं शेवटचं लेक्चर असेल राज्यनिर्मिती. ओके, तर राज्यनिर्मिती हा घटक चालू घडामोडींमध्ये पण खूप चर्चेत होता आणि राज्यघटनेमधला पण महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. सो उद्याच्या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करून या. उद्या आपण राज्यनिर्मिती या टॉपिकवरती बोलणार आहोत आणि मग परत आपण पुढचा युद्धाभ्यास घेणार आहोत, युद्धाभ्यास 3. तर त्याच्यासाठी कुठला सब्जेक्ट किंवा कोणते टॉपिक असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता. मॅक्झिमम ज्या सब्जेक्टला तुमच्याकडून म्हणजे मला रिस्पॉन्स मिळेल आपण तो सब्जेक्ट घेऊयात. ओके, अशा पद्धतीने. तर राज्यनिर्मितीचा व्यवस्थित अभ्यास करून या. आणि जर आजचं लेक्चर किंवा ही लेक्चर सिरीज तुम्हाला युजफुल वाटत असेल, तुमचा अभ्यास होतोय असं तुम्हाला वाटत असेल, एक्झाममध्ये तुम्हाला नक्की याचा फायदा होईल असं वाटत असेल, तर लेक्चरला लाईक करा. तुमचे जे इतर फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. ओके, स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.